12 सप्टेंबर एका अद्वितीय महिला शास्त्रज्ञ आयरीन क्युरी यांचा जन्मदिवस। हो, त्याच आयरीन क्युरी ज्यांनी आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध लावला तसेच कर्करोगावर उपाय शोधला। आयरीन क्युरी फ्रान्सच्या महान वैज्ञानिक होत्या तसेच 1935 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या होत्या। त्या इरे या नावाने ओळखल्या जातात। नमस्कार, मी धैर्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 255 पावर्ड बाय goprag.com। इरे यांचा जन्म 12 सप्टेंबर 1897 रोजी पॅरिस मध्ये झाला। त्यांचे पालक म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मेरी क्युरी आणि पियर क्युरी। साहजिकच लहानपणापासूनच त्यांना विज्ञानाची गोडी लागली होती। पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या आपल्या आईसोबत रणांगणावर एक्सरे यंत्र हाताळून सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी झटत होत्या। हा त्यांचा समाजसेवेचा पहिला टप्पा होता। यानंतर त्यांनी संशोधन क्षेत्रात मोठी कामगिरी केली। 1934 मध्ये आपले पती फ्रेडरिक जुलियो क्युरी यांच्यासोबत काम करताना त्यांनी आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध लावला, म्हणजेच कृत्रिम पद्धतीने काही घटकांना रेडिओधर्मी स्वरूप देता येते, हे त्यांनी सिद्ध केले। हा शोध फारच महत्त्वाचा ठरला, कारण या संशोधनामुळे पुढे वैद्यकीय क्षेत्रात रेडिओ आयसोटोपचा वापर सुरू झाला आणि कर्करोगासारख्या रोगांवर उपचार करणे शक्य झाले। या क्रांतिकारी शोधासाठी इरे आणि फ्रेडरिक यांना 1935 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।